गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण स्टडी केला होता सोल्युशनचा. त्याच्यामध्ये बघितलं होतं सोल्यूट आणि सॉल्वंट. आज आपल्याला स्टडी करायचं आहे वेज ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस केले जातात. बघूया आपण की वेज ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन काय असतं. The concentration of a solution may be defined as the amount of solute present in the given quantity of a solution. तर असं सोल्युशन की त्याच्यामध्ये सोल्यूटचं अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट असणार आहे. ओके, जास्त प्रमाणात सोल्यूट असेल त्या ठिकाणी प्रेझेंट, तर त्याला म्हटलं जाईल क्वांटिटी ऑफ दी सोल्युशन किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. इट इज एक्सप्रेस इन एनी वन ऑफ द फॉलोइंग वेज. बघा, या ठिकाणी डायग्राम दिलेला आहे तुम्हाला की 10% ऑफ NaCl सोल्युशन दिलेलं आहे. तर 10% NaCl सोल्युशन आहे, म्हणजेच काही प्रमाणात सोडियम क्लोराईड आहे आणि बाकीचे जे काही प्रमाण आहे ते आहे पाण्याचं प्रमाण आहे. आणि बिकरवरती लिहिलं आहे 100 ml पर्यंत सोल्युशन आहे. बघा, मार्किंग त्या ठिकाणी केलेले आहे. 100 ml पर्यंत सोल्युशन आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे पर्सेंटेज बाय वेट. इट इज द वेट ऑफ अ सोल्यूट इन ग्रॅम्स पर 100 grams वेट ऑफ द सोल्युशन. ओके, वेट ऑफ अ सोल्यूट इन ग्रॅम किंवा पर 100 ग्रॅम. फॉर एक्झाम्पल, 10% solution of NaCl means that 10 gram of NaCl is present in 90 gram of water. ओके, 90 ग्रॅम ऑफ वॉटर या ठिकाणी आहे. म्हणजे 10% जर 100 ml पैकी 10% जर आपल्याला NaCl असेल तर 90 काय असेल, वॉटर असणार आहे. Therefore, total mass of the solution is 100 gram, or simply 10 gram of NaCl is present in 100 gram of solution. आता त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉलोइंग फॉर्म्युला. पर्सेंट बाय वेट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन इंटू 100. म्हणजे जर आपल्याला त्या ठिकाणी सोल्युशनचं पर्सेंटेज काढायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन इंटू 100. हा फॉर्म्युला यूज करून आपण त्याचं पर्सेंटेज काढू शकतो की किती पर्सेंट त्या ठिकाणी वेट असणार आहे सॉल्यूटचं किंवा त्या ठिकाणी सॉल्वंटचं. नेक्स्ट टॉपिक आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी ऑफ अ सोल्युशन इज defined as number of moles of the solute present in 1 liter, that is dm cube of the solution, and it is also represented by capital M. ओके, मोलॅरिटी ही कॅपिटल M ने डिनोट केली जाते. मोलॅरिटी ऑफ अ सोल्युशन इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर. एका लिटरमध्ये जे काही नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट असतील आणि ते जे कॅल्क्युलेट होईल त्याला म्हटलं जातं मोलॅरिटी, त्या सोल्युशनची मोलॅरिटी. दस अ सोल्युशन विच कंटेन्स 1 gram mole
of the solute dissolved per liter of the solution is regarded as 1 molar solution. ओके, 1 ग्रॅम मोल त्या ठिकाणी सोल्यूट आपल्याला डिझॉल्व करायचं आहे पर लिटरमध्ये. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे 1 मोलर सोडियम कार्बोनेट आहे, त्याचं मोलर मास आहे 106. सोल्यूशन हॅज 106 ग्रॅम ऑफ सोल्यूट प्रेझेंट पर लिटर ऑफ दी सोल्यूशन. त्यानंतर मोलॅरिटी कॅल्क्युलेट करण्याचं एक फॉर्म्युला आहे. The formula is molarity is equal to moles of solute upon volume of solution in liter. Moles of solute आणि volume of solution in liter. It is convenient to express volume in decimeter cube or milliliter, dm cube or ml, मिलीलीटर. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे, त्याच्यामध्ये नेक्स्ट त्याचा फॉर्म्युला आहे मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन. मग ते ml मध्ये असेल किंवा dm क्यूबमध्ये असेल इंटू 1000. Thus, the units of molarity are moles per liter or moles per cubic decimeter. If number of moles of solute are present in volume in ml of solution, then molarity is equal to n upon v into 1000. Moles of solute can be calculated as moles of solute is equal to mass of solute upon molar mass of solute. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मोलॅलिटी. आता मोलॅरिटी बघितलं आपण, या ठिकाणी मोलॅलिटी. It is the number of moles of the solute dissolved per 1000 gram or 1 kg of the solvent. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट डिझॉल्व करायचे आपल्याला 1000 ग्रॅम किंवा 1 kg मध्ये. इट इज डिनोटेड बाय स्मॉल m. It is denoted by small m. Molality is equal to moles of solute upon mass of solvent in kilogram. Molality is equal to moles of solute upon mass of solvent in gram into 1000. Thus, the unit of molarity is moles per kilogram, that is mole kg raised to minus 1. When 1 mole of solute is dissolved in 100 gram of solvent, 1000 gram of solvent, then m is equal to 1. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे नॉर्मॅलिटी. Normality of a solution is defined as the number of gram equivalents of a solute dissolved in 1 liter of solution. Normality is equal to number of gram equivalents of solute upon volume of solution in liter. म्हणजे नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट्स त्या ठिकाणी डिझॉल्व होतील एका लिटरमध्ये, तर त्या सोल्युशनची ती होईल नॉर्मॅलिटी. किंवा दुसरा नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे
नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलंट्स ऑफ सोल्यूट अपॉन volume of solution in ml into 1000. Thus the units of normality is gram equivalent per liter. When 1 gram equivalent of solute is dissolved in 1 liter of solution, then n is equal to 1. n is equal to 1. Next topic is mole fraction. Next is mole fraction. So what is meant by mole fraction? The mole fraction of solute is defined as the ratio of number of moles of solute to the total number of moles of the solute and solvent. ओके, त्या ठिकाणी रेशो काढायचा आहे आपल्याला. रेशो जो असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा आणि टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट यांचा रेशो, त्याला म्हटलं जातं मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मोल्स ऑफ सोल्यूट प्लस मोल्स ऑफ सॉल्वंट. सिमिलरली त्याच पद्धतीने सॉल्वंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू मोल्स ऑफ सॉल्वंट अपॉन मोल्स ऑफ सोल्यूट प्लस मोल्स ऑफ सॉल्वंट. त्यानंतर त्याच्यावरती जे काही क्वेश्चन आहेत, डेफिनेशन्स वगैरे विचारले जातात, त्या अशा पद्धतीने डिफाईन पर्सेंटेज बाय वेटची डेफिनेशन असेल, मोलॅरिटी असेल किंवा व्हॉट आर मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी अँड मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्युशन. बाकीचा नेक्स्ट टॉपिक जो असेल आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू.